भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी कुठेही जात नाही. तुला जेव्हा माझी गरज वाटेल मला मनापासून हाक मार, मी येईन. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींना एक दिवस मनोमन असंच म्हटलं की स्वामी, माझी मुलगी चालत नाही, तुमच्या पायाभरणीचं काम मी करेल, पण माझ्या मुलीला उभं राहायचं काम तुम्ही करायचं. मी हाच संकल्प ठेवला आणि रोज एकच करायची, फक्त निवेदन करायची, सगळ्यांना विनंती करायची. तर माझ्याकडे जवळपास 10 ते 11,000 रुपये अशा पद्धतीने जमले. मी एकटीने जमवले आणि ते दिघे साहेबांकडे आणि आपले गजेदादा आहेत त्यांच्याकडे सुपूर्द केले आणि पैसे वगैरे सुपूर्द केले. सगळं काही झालं. आपल्या स्वामींच्या पायाभरणीचंही काम झालं, चौथऱ्याचंही काम झालं, बाकी भिंतींचं काम सुद्धा सुरू व्हायला लागलं. पण माझी मुलगी चालत नव्हती. एक दिवशी असा दृष्टांत झाला आणि रात्रीचं मला स्वप्न पडलं की बघ उठ आणि तुझी मुलगी चालायला लागली. पहाटेचे 4 वाजले होते. मी स्वप्नामध्ये इतकी खुश झाली होती की माझी मुलगी उठून चालायला लागली. बघितलं तर माझ्या दोन्ही मुली झोपलेल्या होत्या. म्हटलं नाही, मला स्वप्नच पडलं वाटतं. दुसऱ्या दिवशी पाहून निवडत होते अशी दुपारची आणि माझी मुलगी अचानक उठली आणि चालायला लागली. माझ्यासाठी तो इतका अविस्मरणीय क्षण होता. इतक्या ठिकाणी गेले मी, इतक्या लोकांना भेटले, इतक्या डॉक्टरांना भेटले. लोक म्हणायची काय ही अपंग आहे, ही चालणार नाही. माझी पहिलीच मुलगी. लोकांचे अनुभव ऐकले, लोकांच्या गोष्टी ऐकल्या, खूप मनाला वाईट वाटायचं. पण एक वेळ अशी वाटायचं की स्वामी मला मार्ग दाखवतील, स्वामी मला काहीतरी शिकवतील, स्वामी मला कुठेतरी नेतील. आणि अक्षरशः खरंच स्वामींनी माझ्या मुलीला उभं राहण्याचं काम केलं आणि आज माझी मुलगी स्वतः इथे दररोज चालत आहे, स्वतः चालते. नाही नर नारायण गुरुचरिताचे कर पार.